मावशी, प्रीती इज कॅरिंग. काय? प्रीती प्रेग्नंट आहे. मग मग काय? मग तू त्याला सगळं सांगितलंस का? मावशी, अगं प्रीती प्रेग्नंट आहे ऐकल्यावर मी इतकी सुन्न झाले की मला काही बोलवेच ना पुढे. डोक्यात नुसतं विचारांचा जाळ उठला होता. तू तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल काहीच बोलली नाहीस. काय बोलणार? मावशी, मी जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तेव्हा मला सगळं चित्र स्पष्ट दिसत होतं. वीरू कितीही प्रीतीला शिव्या घालत असला, कितीही म्हणत असला की बायको म्हणून त्याला ती आवडत नाही, कितीही म्हणत असला की माझ्यावर त्याचं खूप प्रेम आहे, तरी मावशी, प्रीती इज कॅरिंग म्हणजे त्या दोघांचे संबंध आहेत हे सत्य आहे. मग प्रश्न उरतो माझं काय? एक्झॅक्टली. तू त्याला हेच विचारायचं होतंस की माझं काय? पण मला नाही विचारावं असं वाटलं. मावशी, अगं जाब विचारायचा, संताप व्यक्त करायचा, तोही अशा माणसाजवळ जो आपला वाटेल. मी खरंच सांगते अगं, पण त्यावेळी वीरू मला एवढा परका वाटला ना, असं वाटलं की त्याच्यात आणि माझ्यात काही नातंच उरलं नाहीये. आमच्यात काही घडलंच नाहीये. एका क्षणात सगळं तुटलं मावशी. मग मी तिथून निघून आले. निघण्यापूर्वी बोलले मी त्याच्याशी. पण जे बोलायचं होतं ते काहीच नाही बोलले. मनातलं काहीही न दाखवता फक्त त्याचं अभिनंदन केलं. आकांक्षा, तू असं का वागलीस? इलाज नव्हता मावशी. इलाजच नव्हता. काय ताई, काम करतेस का? नेहमीच. घरी आले तर कोणाचा ना कोणातरी फोन आलेला असतो, निरोप असतो ठेवलेला. मग दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगची आठवण होते आणि मग फाईल उघडून तो प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय झोप येत नाही. ताई,
युनिव्हर्सिटीची व्हाईस चान्सलर झालीस. अगं पण म्हणून कामाचं ओझं असं दिवस रात्र व्हायचं. त्यापेक्षा मोलमजुरी करणारी माणसं बरी. अगं रात्री निदान हक्काने झोपतात तरी. खरंय तुझं म्हणणं. अगं युनिव्हर्सिटीची हेड होणं म्हणजे सुळावरची पोळी. हे सगळं तू स्वतःच ठरवलंस ताई. आता ही फाईल अगं ही समजा तू आज नाही पाहिलीस तर हे जग बुडणार आहे का? तुझं काय चाललंय सुषमा? हा दे बघू ती फाईल. नाही. मला ना आता अगदी तू लहानपणी वागायचीस ना तशी वागतेस. का? तेव्हा मी काय करायचे? सारखी माझ्या मागे मागे असायचीस. तुला ना अभ्यास कधी नसायचाच. आणि तुला मात्र अभ्यास असायचा. मला आठवतंय परीक्षा जवळ आली की तुझी अभ्यासात बुडवून जायचीस. मला खूप राग यायचा. मग मी मुद्दाम हट्ट करायचे. माझी वेणी ताईच घालेल, मला भरतकामात ताईच मदत करेल. आणि मग अक्काचं रागवणं, माझं चिडणं आणि मग सगळ्यात शेवटी सगळ्यांनी तुझ्या मनासारखं वागणं. आताही तसंच करायचंय. जोपर्यंत मी इथे आहे तू ऑफिसमधलं काम घेऊन घरी यायचं नाही. बरं बरं बाईसाहेब. आणखीन काय आज्ञा? हो, उद्या संध्याकाळी आपण दोघींनी ब्युटी पार्लरमध्ये जायचंय तुझं फेशियल करून घ्यायला. चल काहीतरीच काय, मी नाही असला वेडेपणा करणार. यात कसला आलाय वेडेपणा? स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे वेडेपणा आहे का? अगं पण स्वतःचे चोचले पुरवायला माझ्याकडे वेळ कुठे आहे? काढायचा वेळ काढायचा मॅनेजमेंटचं बेसिक प्रिन्सिपल आहे. मला ते काही माहित नाही. उद्या आपण दोघींनी ब्युटी पार्लरमध्ये जायचं आणि फर्स्ट क्लास फ्रेश होऊन यायचं. पुरे झालं ग तुझं. मला काही झालेलं नाही. मी अगदी फ्रेश आहे. अच्छा, स्वतःला जरा नीट आरशात बघ. ताई, मी जेव्हापासून आले आहे ना तेव्हापासून बघते तू खूप थकलेली दिसतेस. हेच मीही तुला ह्या अगोदर सांगणार होते. म्हणजे मला काय झालं? तू सुद्धा जरा स्वतःला आरशात बघ. कशी दिसतेस तू? निस्तेज, धड खात पित नाहीस. किती कोमेजलेली दिसतेस तू. तेव्हा उद्या संध्याकाळी आपण बाहेर जायचंय, पण ब्युटी पार्लर मध्ये नाही. तर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. करेक्ट. तू मला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आणि मी तुला. अच्छा, म्हणून तू आमच्याकडे आलास काय? हा, आठवण आली? नाही रे जय, हल्ली ना मला सगळं एकदम असं उदास उदासच वाटतं. म्हणजे सीमा नाही, भूषणला सुद्धा माझ्यापासनं लांब ठेवलंय आणि माझ्या खाण्यापिण्यावर हजारो बंधन आहे. ती तुझ्या चांगल्यासाठीच आहेत ना. हो. आणि बघ, भूषण नाही म्हणून रडू नकोस तू. तो इथे असत तर त्याचं तुला करायला जमलं असतं का सगळं? हेच मी दाखवून देणार आहे किरणला, पल्लवीला आणि तुला सुद्धा. म्हणूनच मी ही सगळ्या पोरांची फौज जमा केलेली आहे. मी या पोरांना जगामध्ये जगावं कसं हे शिकवणार आहे. मन्ना भाऊजी, मला हे तुमचं काम खूप आवडलं. माझी काही मदत लागली तर सांगा, मी येईन तुमच्या शाळेत शिकवायला. बघ बघ, अरे हिचा विश्वास आहे माझ्यावर, पण लेखा तुझा नाही. माझाही बसेल. तू एक माझं काम केलंस तर. काय? आमचा बंटी आहे ना, त्याला तुझ्या शाळेत घे आणि सुतासारखा सरळ करून आण. घेतो चॅलेंज? जमेल? न जमायला काय झालंय, मी घेतो चॅलेंज. घेतला जे, पण त्याच्या आधी माझं एक काम तुला करावं लागेल. तू आधी माझ्या शाळेमध्ये ऍडमिशन घे, कारण पोराला सुधरवायचं असेल तर आधी बापाला सुधरवणं आवश्यक आहे. काय झालं अशाला? कशाला काय झालं? काही नाही हो, माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. म्हणजे उद्यापासून मी वर्षासारखं तुम्हालाही तयार करून यांच्या शाळेत घेऊन चालले. डोक्यावर टोपी, खांद्यावर पाण्याची बॉटल आणि हातात खाऊचा डबा. मग ठरलं तर उद्यापासनं याला माझ्या शाळेमध्ये दाखल करायचं. नाही रे. चल
काहीतरीच काय. एक दिवसाआड भेटतात. तरी फोनवर अर्धा तास काय बोलतात ईश्वर जाणे. हसणं काय, खिदळणं काय. अरे मनात जसं वारं भरलंय. हिला एक अक्कल नाही, पण त्या गधड्या इन्स्पेक्टरला कळायला नको. हुशार अनु आले. हॅलो. काही नाही रे. असं म्हणायचं आणि पुन्हा चालू. मग हिने वाचवलंय खरं त्याला, पण हीच त्याला एक दिवशी गोत्यात आणणार आहे. चालेल. अनुष्का, ए अनुष्का. आले आले. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, आमच्या घरात कमिशनर साहेबांचा आरडाओरडा सुरू झालाय. अरे माझी आजी रे, तिकडे अपील चालत नाही, नॉन बेलेबल वॉरंट येते. बघ, तुझ्या बरोबर राहून तुझे शब्द तोंडात यायला लागले आता. अरे साहेबांना तयार व्हायला किमान अर्धा तास तरी लागेल ना. अर्ध्या तासात येते मी, नक्की वेळेवर येते. ठेवू? चल बाय. कुठे निघालीस? कुठे नाही. का? कमाल आहे, आत्ता फोनवर सांगितलंस ना अर्ध्या तासात तयार होते म्हणून. ते अर्धा तास फोनवर गप्पा मारायच्या, अर्धा तास तयार व्हायला, आणि अर्धा दिवस फिरत राहायचं. ह्याची तू पण ना. उगीच लाडात येऊ नकोस. हे बघ, मी पण तयार होते आणि तुझ्याबरोबर येते मी. तू कुठे? कुठे काय, तुमच्या बरोबर. मला पण घरात राहायचा कंटाळा आलाय ग. मी काय घरात एकटीन राहायचा मक्ता घेतलाय? मलाही वाटतं ना बाहेर फिरावंसं, आणि असे तुमची सोबत होईल मला. या दोघींचा पथ्था पाण्याचा करता करता माझा जीव नुसता अगदी मेटाकुटीला आलाय. उद्या कदाचित मीच आजारी पडेन की काय वाटायला लागलंय मला. आजी, अगं पण सगळेच घरातून बाहेर पडले तर मग त्या दोघींची काळजी कोण करणार? हो का? सांगते ना, बस. काळजी कोण करणार ते सांगते ना मी. काय ग, एवढी जर तुला काळजी वाटते ना तर घरात राहा ना. तिघी महिना नुसत्या भटकत असता बाहेर त्या. अगं ती चिंगी 10वीच्या नावाखाली, आणि आकांक्षा पत्रकार. कुठेतरी आग लागली म्हणून जाते, नाही तर लागलेली आग विझवायला जाते. तिचं काही लक्षण मला खरंच दिसत नाहीये. काही विचारायला जावं तर नुसतं सैरभैर असतं प्रकरण. आणि आपण तर काय पोलीस संरक्षणात असता ना. उशीर झाला तर आपल्याला कोण विचारणार? आजी, मी बसली एकटीच सगळ्यांना तोंड देत घरात. आजी तुला नक्की काय म्हणायचंय? दुनियेला न कळणाऱ्या कविता तुला कळतात. आणि आजीचं सरळ साधं सोपं भाषण तुला कळत नाही. हे बघ अनु, तू मोहनला फोन करून कळव तुला घरात काम आहे, तू येणार नाहीयेस. आजी पण त्याला सांग की मावशीला, आजीला, कुणालाही बरं नाहीये, मला मदतीला घरात राहायचंय. आजी असं कसं? तू फोन करणार आहेस का मी करू? आजी प्लीज, आजच्या दिवस मी जाते. अगं मी प्रॉमिस केलंय ना त्याला. पाहिजे तर याच्या पुढे कधी केव्हा भेटायचं आम्ही तुला विचारू. अनु नाही म्हणायला शिक. आजी अगं मला माहितीये कठीण आहे ते, पण हे बघ, आपल्या अडाणी आजीचं ऐक तू. अगं 10 होकारापेक्षा ना 1 नकार माणसाला ताळ्यावर आणतो, जमिनीवर आणतो. लग्ना अगोदर सगळ्याला हो हो म्हणत एकमेकांना खुश करता, आणि लग्न झाल्यानंतर नकार ऐकायला यायला लागले ना की प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. आजी बस बस झालं. मी करते फोन आणि सांगते त्याला नाही येऊ शकत आज. तू म्हणते असते पटतंय मला. मी करते फोन. या या नमस्कार. व्हीसी मुंबई युनिव्हर्सिटी. या या या. झालं स्वागत करून? नाही म्हणजे पंचारती ओवाळायचे असतील तर सुनंदा, वर्षा सगळ्यांनाच बाहेर बोलव. बोलवलं असतं, पण नेहमीप्रमाणे दोघी मार्केटला गेलेल्या आहेत. छान. आणि नेहमीप्रमाणे तू त्यांच्या बरोबर मार्केटमध्ये गेला नाहीस. आणि नेहमीप्रमाणे बंटी कुठेतरी गायब आहे. त्या अर्थी सगळं कसं अगदी सुरळीत व्यवस्थित चालू आहे. साहेबांची तब्येत उत्तम आहे. बंटी घरात असला की समजावं. मी हल्ली त्याच्याबद्दल बोलणं सोडून दिलंय. काय बोलायचं तेच तेच.
असला असला, नसला नसला. निर्गुण निराकार माणूस फिरतो तसा तो. एनिवे, तू काही बंटीबद्दल बोलायला आलेलं नाहीस माझ्याकडे. नाही, मी काहीच बोलायला खरं तर आलेलं नाहीये. अगदी सहज आले. तुला भेटावं असं वाटलं, काम लवकर संपलं म्हणून आले. नाहीतरी घरी जाऊन मी काय करणार? कोणीही बोलायला नसतं. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न. आणि बोलायचं तरी काय असतं रे जया? तेच दैनंदिन व्यवहारातलं काहीतरी बोलत राहायचं. हा, मग अशा वेळेला मित्र लागतो कोणीतरी, नाही? चहा आहे का थर्मासमध्ये? हो, ही आळशी माणसांनी आपली करून घेतलेली सोय आहे. करून म्हणजे ती सुद्धा दुसऱ्याकडून. चहा करायला उठायला लागू नये म्हणून इथेच चहा करून ठेवायचा. छान. घे थोडा. अगदी थोडा. हो. बस 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 बस, तू घे ना. नको का? परत कप पाण्याला उठायला लागेल ना. काय जया? घेईन, नंतर घेईन. बोला, काय प्रॉब्लेम्स? एनी न्यू टेन्शन्स? टेन्शन्स काय असतातच मला. टेन्शन्स नसली ना तरच मला चैन पडणार नाही. आ बैल मुझे मार असं म्हणतात ना, त्यातली गत आहे. मी स्वतःच आमंत्रण देते संकटांना, या माझ्या घरी या. एक 10-15 दिवस जरा बरे गेले ना की मला कळतं नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आता. मग यावेळेला कुठलं टेन्शन, कुठलं नवीन संकट? काय माहित नाही, पण आतून असं मला वाटतं की काहीतरी अशुभ घडणार आहे. Forget it. आपण म्हणतो ना नेहमी, जे काय होतं ते भल्या करता होतं. आणि तरी सुद्धा आपण जे काय होतं ते सगळं सहन करत राहतोच ना, नाही का? आणि मला वाटतं तू तर आता काही शुभ घडलं तर धक्का बसून आजारी पडशील. इतकं सहन केलंस तू इतक्या पातळ्यांवरती. पुरे पुरे. आता जसे सगळेजण मला उपदेश करतात ना, तसं तूही मला उपदेश करू नकोस. कंटाळा आलाय मला त्या सगळ्याचा. नाही, आणि मी तुझ्यासमोर रडकथा गायलाही आलेले नाहीये. मी ती सहज मला तुला भेटावं असं वाटलं, बघावं असं वाटलं म्हणून आले. बाकी काही नाही. आणि आता मला घरी जावं असं वाटतंय, तेव्हा आता मी निघते. ठीक आहे, मग मी तुला सोडायला येतो. मग मी तुला सोडायला येईन. मग मी पुन्हा तुला सोडा. आठवतो कॉलेजमध्ये असताना तिघेच जायचो असं, पण तू, मी आणि शरद. तरी सुद्धा तू प्रत्येक वेळेला सोडायला जाताना कॉमन असायचीस. चल, एकदा शरदला परत बोलवतो. परत हा एक खेळ खेळूया. बघ शरदला वेळ आहे का आणि पोचवायला घर आहे का.